कोणी नाही, मी एकटाच आहे. आयशी वय माझा पाणी उपसायचं होत नाही, दमून जातोय. मग काय करायचं? देशामध्ये अमृत महोत्सव साजरा केला जातोय. मोठ्या विकासाच्या गप्पा रंगतात. मात्र सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असलेल्या पांगारी गावामध्ये एक 80 वर्षाचा लढवय्या हा पाण्यासाठी लढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हा एक 80 वर्षाचा जो लढवय्या आहे त्याच्या चेहऱ्यावर पाहिलं गेलं तर ही 80 वर्षाची रेष ओलांडताना आपल्याला पाहायला मिळतो. मात्र पाण्याचा संघर्ष हा 80 वर्षापासून संपला नाही. तो संघर्ष अजून देखील सुरू आहे. आपल्यासोबत भिकू जाधव आहेत, 80 वर्षाचे आजोबा. बाबा, काय सांगाल? पाण्यासाठीची धडपड चालू आहे तुमची. रोज येत असता तुम्ही इकडं आणि हातपंपानं पंप करून पाणी घेऊन जाता. काय सांगाल? भिकू जाधव, आयशी वय माझा पाणी उपसायचं होत नाही, दमून जातोय. मग काय करायचं? तुम्ही 10 वर्ष होऊन गेली. आदिवासी रागात होत नेत होतो, टकोऱ्यावर पाणी जात नाही. बर, मग कसं नेता पाणी? सायकलीनं हळूहळू. सायकलीनं? हा आणि कुठं भरा येता हा पाणी? कशानं भरता? कुठनं भरता पाणी? पंपाच. होतं का आता तुमच्या वयानुसार भरता येतं का? आता काय येईल तसं येईल आणि जाईल तसं जाईल. बर, नसल्यावर काय करायचं? घरात कोण कोण आहे? हा, घरात कोण कोण असतं? घरात कोणी नाही, मी एकटाच आहे. होय. हा, मंडळी वारली. बर, पोरं बाळ? नाही, कोणच नाही. कोणच नाही. मग पाणी एवढं तुम्ही कसं काय नेता? ताकद आहे का तुमच्यात? हा, ताकद आहे का तेवढी तुमच्यात? नाही काय तरी हळूहळू न्यायचं जाईल पुढून. काय करायचं? कसा म्हणजे किती दिवस झालं संघर्ष करता या पाण्यासाठी? हे पाण्यासाठी 10 वर्ष होऊन गेली. हा, आणि काठ घेतलेल्या हे 5वं वरीस आहे. बर. नाहीतर आधी नेत होतो, तो सायकलीच नेत. मला टकोऱ्यावर काय जात नाही. किती कळशा रोज पाणी भरता? हा, किती रोज पाणी भरता? एखाद्या वेळेला 7-8 कळशे पाणी भरतो. नळाची सोय नाही वय? हा, नळाची सोय, नळाची नळ पाण्याचा नळाची सोय नाही वय? हे ना वय. हा, हा, या नळा वर जे आखटाव कमी झाला असेल, नाही तर भरून चालतो. होय. भरून चालतो. कळशा उचलाय आवडतात का आता? त्याचं पाणी उपसताना, बोर चालताना पाणी गेलं होतं छातीतून, इकडे खाली लांब गेलं होतं. असं पाणी चाललं होतं. आता परिस्थिती कशी आहे पाण्याची? बिकट आहे का? वातावरण आपलं दुष्काळी भाग म्हणून बघितलं जातं इकडं. आता हे दुष्काळ पडल्यामुळे तसंच झालंय. पाऊसच नाही यंदा. बर. पाऊस असलं तर पाणी. टँकर येत नाही होय, मग तुम्ही हापशावरनं घेऊन जाताय? अहो, पाणी थोडे येते आता, लय येत नाही. टँकर येतो का? टँकर येतो की. किती दिवसात नाही येतो? 2-4 दिवसात येतो, 3 दिवसात. बर. पाणी पुरत नाही म्हणून येता का हापसाय? पाणी पुरत नाही म्हणून हापशाला येतो. बर. असं सांगणार. हा, मग तुम्ही कधी कोणाला सांगितलं नाही वय इथं शेजारच्या पाजारच्या लोकांना की मला पाणी द्या आणून किंवा काय? इथं वय हा, देत नाही ती कोणी. हे बघा, तिथं सगळीकडे ओसाड पडलंय सगळं. इथं काय पिकतं बिकतं का? आहे काय की, हा, ती दोघांच्या भावाच्या 2 टाक्या त्यातली हिरीने भरती. आम्हाला पाणी देत नाही ती. बर. मला सांगा, इकडे सगळं ओसाड पडलंय, काय पिकतं का इथं? काय पिकत होतं का पहिलं? का पिकायला पहिलं आहे. आता कांदे यायला लागलं.
मग आता प्यायला पाणी कुठनं आणता? ही काय आपशीच याच हापशीचं रोज न्यायचं. दमत नाही वय तुम्ही? दम लागत नाही? ताकद आहे का तुमच्यात? थोडं नाही असं मग बर. एखाद्याला अर्धीच कशी जायचं घेऊन अर्धी कळशी घेऊन जायचं. अर्धीच ते हातात न्यायची मग बारकी कळशी आहे का ती नेतो अर्धी मग पेपरत नाहीतर मग बाटली भरून न्यायची. ठीक. काय करायचं मग? बघितलं तर हा संघर्ष हा छोटा नाहीये, मोठा संघर्ष करून हा 80 वर्षाचा तरुण हा आपल्या घुडभर पाण्यासाठी मोठं कष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या जो दुष्काळी भाग म्हणून पाहिला जातो मान तालुका, या मान तालुक्यामधील भीषण अवस्था या ठिकाणी पाण्याची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. टँकर येतो पण 2 ते 3 दिवसानंतर येतो. पिण्यासाठी पाणी नाही, त्यामुळं घसा ओला करण्यासाठी एक वेगळी धडपड करताना 80 वर्षाचे आजोबा हे आपल्याला पाहायला मिळत आहे. ही अशीच परिस्थिती अनेक भागांमधील ग्रामीण भागामध्ये असलेल्याचं देखील पाहायला मिळतंय. त्यामुळं प्रशासनानं लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा काढावा अशी विनंती ही ग्रामस्थांकडनं होताना पाहायला मिळते. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, मान, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.